16 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील आजपर्यंतचे कामकाजाचे 12 दिवस केवळ आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात गेले। चालू हिवाळी अधिवेशनाच्या एकूणच कामकाजाचे विश्लेषण करण्यासाठी संसदीय कामकाजाचे अभ्यासक आणि पत्रकार प्रकाश जोशी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार जोशी सर, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। आपण सगळेजण बघतोय की विरोधकांच्या ह्या गदारोळामुळे विमुद्रीकरणाच्या निमित्ताने गेले 12 दिवस संसदेचं जे वातावरण आहे त्यामुळे कामकाज होऊ देत नाहीयेत। एक विश्लेषक म्हणून आपण यावर काय सांगाल? आपण जर संसदेच्या कामकाजाचा गेल्या 10-15 वर्षाचा जर इतिहास बघितला तर आपलं असं लक्षात येईल की लोकसभा असेल, राज्यसभा असेल, दोन्ही ठिकाणी चर्चा ही चालू असते आणि चर्चेशिवाय त्या विधेयकांना काही नेमकं काय सांगितलेलं हेही कळत नाही। परंतु अनेक वेळा असे प्रसंग आलेले आपल्याला दिसतात की जिथं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकमेकाच्या समोर येऊन उभे राहतात आणि विशेषतः ज्यावेळेस भावनात्मक विषय असेल किंवा अतिशय महत्त्वाचा विषय असेल की ज्याच्यावर एकमत होऊ शकत नाही, अशा वेळी मग कुठेतरी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा होते, एकमेकावर कुरघोडी करायचा प्रयत्न होतो आणि या सर्वातून मग जे राज्यसभेतलं किंवा लोकसभेतलं कामकाज चालावं, विधेयकांवर चर्चा व्हावी, ही जी अपेक्षा असते ही अपेक्षा कुठेतरी भंग होते आणि त्यामुळे कामकाज होत नाही असं आपल्याला दिसून येतं। पण हे जे कामकाज होऊ दिलेलं नाही, झालेलं नाही, याच्यामुळे नेमकं काय नुकसान होतंय? नाही, आता जर याच सत्राचा जर विचार करायचा झाला तर लोकसभेपुढे आणि राज्यसभेपुढे म्हणजे संसदेपुढे यावेळेस किमान 10 ते 12 अतिशय महत्त्वाची विधेयकं होती। कोणती कोणती होती ती? त्यातली काही आहेत की जी लोकसभेत पारित झालेली आहेत परंतु ती राज्यसभेत पारित करायची होती। तर काही बिलं अशी आहेत की जी राज्यसभेने पारित केलेली आहेत, चर्चा केलेली आहे त्याच्यावर, परंतु प्रोसिजरप्रमाणे ती लोकसभेत परत येऊन ती त्याच्यात लोकसभेत सुद्धा ती संमत व्हायला लागतात। तर महत्त्वाचं असं की सध्या जो नोटबंदीचा जो सरकारने निर्णय घेतलेला आहे तर त्याला धरून इन्कम टॅक्समध्ये ज्या काही अमेंडमेंट्स केल्या ते विधेयक जे होतं त्याच्यावरही चर्चा होणं अतिशय महत्त्वाचं होतं। ते विधेयक पास झालंय आज, परंतु त्याच्यावर चर्चा झाली नाही। जर या विधेयकावर चर्चा झाली असती तर लोकांना नेमकं काय त्या सरकारला म्हणायचं किंवा काय निर्णय घेतलेले आहेत, त्याला कशा प्रकारे सामोरं जायचं किंवा काय ते नेमकं कळलं असतं। साधकबाधक चर्चा आणि त्याच्यात मग ते त्यातल्या जे काही तरतुदी आहेत त्याच्यावर मग सभा सदस्य असतात, मग ते सत्ताधारी पक्षातले असतील त्याचप्रमाणे विरोधी पक्षातले सुद्धा असतील, तर त्याच्यावर आपली मतं ते त्याचा अभ्यास ज्यांचा असतो ते त्या तरतुदींचा अभ्यास करून मग त्याच्यावर काही जर त्यांना सूचना करायची असेल त्या सूचना करतात आणि त्या जर योग्य वाटल्या तर ते सरकार कधीकधी त्या सूचनांचा विचार करून मग जे विधेयक मांडलेलं असतं त्या विधेयकात दुरुस्ती करून नवीन विधेयक म्हणजे दुरुस्त विधेयक लोकसभेपुढे आणि राज्यसभेपुढे ठेवतं। त्यामुळे ती साधक-बाधक चर्चा झाल्यानंतर जे काही विधेयक तयार होतं की जो काही कायदा संमत होतो हा अतिशय सर्व विचाराने आणि संमतीने झालेला असतो। त्यामुळे फारसं लोकांना त्रास होत नाही। परंतु आपण जर बघितलं तर फार घाई गडबडीत आणि अशा प्रकारच्या गदारोळात ज्यावेळेस एखादं विधेयक संमत होतं त्यावेळेस त्या विधेयकातल्या नेमक्या तरतुदी कुठल्या आहेत हे लोकांपुढे येत नाही किंवा त्याच्यावर चर्चा होत नाही, त्याच्यावर विचारविनिमय होत नाही आणि त्यामुळे ते जे विधेयक मांडलेलं असतं ते विधेयक जसं तसं संमत होतं आणि त्या विधेयकावर त्या कायद्याची जेव्हा अंमलबजावणी सरकार प्रत्यक्ष करतं त्यावेळेस त्याच्यात काय त्रुटी राहिलेल्या आहेत, त्याचा लोकांना किती तोटा होतोय किंवा लोकांना किती त्रास होतोय हे नंतर लक्षात येतं आणि मग त्यानंतर परत एकदा मग सरकार तेच विधेयक तेच त्यालाच मग दुरुस्ती सुचवणारं विधेयक आणतं आणि त्याच्यावर मग लोकसभेत चर्चा होते। यावेळेस आपण जर बघितलं तर आणखीन अनेक महत्त्वाची विधेयकं होती, जसं फॅक्टरी ऍक्ट होता। फॅक्टरी ऍक्टमध्ये अमेंडमेंट त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये असं की ज्या ठिकाणी 50 कर्मचारी आहेत अशा ठिकाणी ज्यावेळेस लहान मुलांसाठी क्रेचेस असावे, पाळणाघर असावेत अशी तरतूद असणारं विधेयक होतं। त्याचप्रमाणे महिलेला प्रसूतीच्या वेळेस किती रजा असावी तर ती 23 आठवडे असावी अशा प्रकारची तरतूद असणारं सुद्धा विधेयक होतं। त्याचप्रमाणे HIV बाधित जे पेशंट्स असतात तर त्यांना कशा प्रकारे आरोग्यसेवा पुरवली पाहिजे यासंबंधीचं विधेयक होतं, ते सुद्धा याच सत्रात येणार होतं। अशी जवळजवळ 10-12 महत्त्वाची विधेयकं
या संसदेपुढे आहेत बरोबर. आणि ती येणं आवश्यक आहे. पण विरोधकांनी कामकाजात चालू न दिल्यामुळे तुर्तास ही आपण थांबलेली दिसतात. आता आपण बघतोय की विमुद्रीकरण आणि श्रद्धांजली या 2 मुद्द्यांवरती विरोधक अडून राहिलेले दिसतात. तर विरोधकांचं ह्या अडवून ठेवण्याच्या मागचं काय म्हणजे कारण काय असेल, धोरण काय त्यांचं? नाही, जसं मगाशी मी सांगितलं, विरोधी पक्षाची भूमिका असते की सरकारला कोंडीत पकडायचं. मग तो विरोधी पक्ष कुठलाही असू शकतो. म्हणजे आपल्या लोकशाहीमध्ये आपण जर बघितलं तर भारतातली जी लोकशाही आहे ती अतिशय निकोप आहे असं म्हणता येईल, की कुठलाही खळखळ नव्हता. लोकांचं जनमत जे असतं त्या मतानुसार जेव्हा निवडणूक होतात त्यानंतर सत्तेवर बदल होतो. म्हणजे सत्ताधारी काँग्रेस पक्ष आज विरोधी पक्षात आहे. पूर्वी विरोधी पक्ष बाकावर बसलेला भाजप आणि इतर पक्ष त्यांचे मित्रमंडळ हे आज सत्तेवर आहेत. तर विरोधी पक्ष कुठलाही असला तरी त्याची एक जबाबदारी सुद्धा असते की सरकारची जी काही विधेयकं आहेत की सरकारचे जे काही म्हणणं आहे त्याच्यात काही त्रुटी आहेत का ह्या बघणं आणि सरकारला कोंडीत पकडणं आणि त्याच्यावर मग विचारविनिमय होणं. आणि त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षाचं सुद्धा ही जबाबदारी असते की संसदेतलं कामकाज जे आहे ते कामकाज चाललं पाहिजे. मग त्यासाठी आपण जर बघितलं असेल की संसदेचं सत्र सुरू होण्याच्या आधी सत्ताधारी पक्ष जे असतं, सरकार जे असतं, मंत्रिमंडळ जे असतं ते विरोधी पक्षाचे नेते असतात त्यांच्याशी चर्चा करतात, कुठली चहापानाला बोलवतात. कारण त्याच्यात असं असतं की आम्ही अशा अशा प्रकारची विधेयक आणणार आहोत, त्याच्यात अशा अशा तरतुदी आहेत, असं इन्फॉर्मली चर्चा केल्यानंतर मग ते सर्वसंमतीने जे सभागृहापुढे येतं त्याच्यावर फारसा गदारोळ होत नाही. परंतु आपण जे आता मुद्दे या सत्रात जे मुद्दे समोर आले, एक तर म्हणजे तो सर्जिकल स्ट्राईक होता, त्याच्यावर खूप चर्चा झाली होती. म्हणजे अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वी, त्यामुळे त्या विषयावर चर्चा निश्चित होणार होती. त्याचप्रमाणे 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा सरकारनं ज्या चलनातनं काढून टाकल्या त्यामुळे त्या पूर्ण देशातल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला, लोकांच्या सर्वसामान्य जीवनावर परिणाम झाला. त्यामुळे या विषयावर म्हणजे हे जे भावनात्मक आणि लोकांच्या जीवनाशी फार जवळकीचे असे जे विषय आहेत त्यावर मग ती तितक्याच आक्रमकतेने विरोधक तो विषय मांडतात. बरोबर. आणि त्यामुळे त्याचं आपण जर बघितलं तर त्यामुळे संसदेचं कामकाज ठप्प होत आहे असं आपल्याला दिसून येतं. जाता जाता एक शेवटचा प्रश्न की सत्ताधारी सुद्धा म्हणतात की चर्चा व्हायला हवी, पण पंतप्रधानांची सभागृहातली उपस्थिती आणि विमुद्रीकरणावरचं त्यांचं भाष्य याबद्दल सोयीस्कररित्या आपण बघतोय काय चाललंय ते. तर सत्ताधाऱ्यांचं धोरण या बाबतीत काय आहे असं आपल्याला वाटतं? नाही, ते आता ते जसं सांगतात त्यामुळे त्यांना सुद्धा ती चर्चा हवी आहे. परंतु ती चर्चा जी सत्ताधारी पक्षाला हवी असते ती त्यांच्या पद्धतीने हवी असते. म्हणजे विरोधक जशी मागणी करतात मग त्यांची मागणी अशी असते की त्याच्यात अनेक आयुध असतात म्हणजे ह्या पार्लमेंटरी सिस्टीममध्ये, आणि त्यात त्यांचं मागणी असं असते की अशा कलमाखाली तुम्ही ती चर्चा घ्या की जिथं मतदान होईल. म्हणजे दोन्ही प्रकारे चर्चा होऊ शकते. मग ते विधेयकावर होते किंवा नुसताच ठराव आणून त्याच्यावर चर्चा होते पण मतदान होत नाही. त्यामुळे असे हे जे डावपेच असतात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे चालू असतात. पण कुठेतरी जर समजा समन्वय साधला नाही, कुठे संवाद साधला नाही तर मग जे संसद आहे ते बंद पडण्यात होतं. परंतु ते परत सुरळीत चालावं म्हणून सुद्धा दोन्ही बाजूनी प्रयत्न होतात आणि नंतरच मग हे विधेयकं जी आता आपण सांगितलीत ती विधेयकं मग नंतर फारशी चर्चा न करता का होईना परंतु मग ते संमत होतात. बरोबर आहे. म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी किंवा कामकाज पुढे चालण्यासाठी दोघांनीही सामंजस्याचा मार्ग स्वीकारला. लोकशाही म्हटल्यानंतर चर्चा आणि संवाद झाला पाहिजे तरच लोकशाही चालू राहते आणि लोकांनाही त्याचा, जनतेलाही त्याचा फायदा होतो. आणि जी विधेयकं आणि जे कायदे केले जातात ते सुद्धा अतिशय परिपूर्ण आणि चर्चा करून केल्यामुळे त्याच्या त्रुटी फारशा राहत नाहीत. बरोबर. सर, आपण इथे आलात आणि गेले 12 दिवस जे संसदेचं कामकाज बंद पडतंय किंवा कामकाज चालू देत नाहीत याच्याबद्दल नेमकं काय व्हायला हवं आणि आतापर्यंत कसं होत आलं याबद्दल आम्हाला जी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.